सध्या धुरंधर पिक्चर हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मार्च 5 डिसेंबर 2025 रोजी हा पिक्चर सर्वस्व प्रदर्शित झाला आहे आणि प्रेक्षकांची तुफान गर्दी या पिक्चराला बघण्यासाठी येत आहे. एकंदरीत बघितलं तर हा सत्य घटनावर आधारित पिक्चर आहे आणि धुरंधर हा सिनेमा ॲक्शन थ्रिलर फिल्म आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेले आहे. ती पाकिस्तानच्या कराचीतील लहरी भागातील गँगवार आणि ऑपरेशन लहरी वरून प्रेरित झालेला सिनेमा आहे. हा सिनेमा सत्य घटनावर आधारित असून इथं रॉ एजंटची भूमिका पण स्पष्टरित्या मांडली आहे. तसेच अजित डोभाल याची पण भूमिका या सिनेमामध्ये मांडली गेलेली आहे. प्रेक्षकांचा एकंदरीत प्रतिसाद या सिनेमाला मिळत आहे आणि पिक्चरचे सर्व शो हे हाऊसफुल होत आहे. आपण जाणून घेऊया, काही प्रेक्षकसुद्धा आपल्यासोबत आहेत, जाणून घेऊया त्यांची या सिनेमाबद्दल त्यांची राय काय. मूवी सर्वस्व प्रदर्शित झाली आहे, काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळत आहे प्रेक्षकांचा? पिक्चर चांगली आहे, प्रेक्षकांचा प्रतिसादही चांगला आहे आणि माझं बोलणं हे आहे की सगळ्यांनी एक वेळा पिक्चर पाहायला यायला पाहिजे. हे फिल्म सत्य घटनावर आधारित आहे, काय सांगाल याबद्दल? सत्य घटनावर आधारित आहे. पाकिस्तान काय काय करत असते भारतासाठी हे पाहायला सगळ्यांनी यायचं आणि पिक्चरला चांगला प्रतिसाद आहे आणि आपली स्पाय कसा काम करते, इंडियन नेव्ही कसा काम करते, सगळ्यांनी बघायचं. धन्यवाद. और अगले सीज़न जो पार्ट 2 है उसका वेट करेंगे और 19 मार्च को आ रहा है. फर्स्ट डे फर्स्ट शो आऊँगा मैं. तो रहमान डकैत अक्षय खन्ना का तो कमबैक हुआ है, बहुत अच्छा लग रहा है. मतलब पहले से पहचानते लेकिन उसकी उतनी फ़ैन फॉलोइंग नहीं थी, लेकिन अभी जो है ऐसा लग रहा है कि उसका अच्छा कमबैक हुआ है. जैसे बॉबी देओल का कमबैक हुआ था उस तरह से अच्छा लगा. खूप चांगली आहे. त्याच्यातून आपल्याला एज्युकेशन पण समजते आणि फॅमिली जे आहे फॅमिलीसोबत या तुम्ही धुरंधर पिक्चर. आणि अक्षय खन्नाचा रोल एकदम खूप भारी होता आणि त्याचा फीडबॅक म्हणजे त्यानं कमबॅक केला आणि धुरंधर मूवी पाहिला फॅमिलीसोबत आहे आणि एकदा नक्की विजिट करा तुम्ही मेरा सिनेमामध्ये. तुला सगळ्या कोणाची आवडली? अक्षय खन्नाची, कारण का त्यांना एकदम त्याच्या मागच्या वेळेस खूप फ्लॉप पिक्चर चालले होते पण यावेळेस त्यानं खूप कमबॅक केला, तर मग अक्षय खन्ना बेस्ट आहे. काय सांगाल, धुरंधर मूवी हा. आल्या पण कशा प्रकारे हे मिळत आहे? वास्तविकता मूवी खूप चांगला आहे आणि सत्य घटनेवर आधारित आहे. अजित डोभालची जी भूमिका ज्या हे आहे खूप चांगली त्यामध्ये साकारण्यात आली असून आणि हा रहमान डकैत हा खूप क्रूर व्यक्ती होता. ज्या प्रकारे आपण जे बघितलं की रहमान डकैतनं स्वतःच्या आईचा मुंडकं कापून फुटबॉल खेळला, एवढा क्रूर तो हे होता. आणि मूवीमध्ये बरेचसे आपल्या म्हणजे जे आधीच्या काँग्रेस गव्हर्नमेंटमध्ये जे झालेलं आहे की आपलं 26/11चा हमला असेल किंवा पार्लमेंट अटॅक असेल किंवा एअरपोर्टमध्ये ते हायजॅक जो हे झालं होतं 2001मध्ये, असे बरेचसे सीन त्या मूवीमध्ये दाखवले आहे आणि खूप चांगला मूवी आहे. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मांडणी केलेली आहे. धुरंधर मूवी हे पाकिस्तानातील लहरी भागातील गुन्हेगारी जगतावर आधारित आहे. त्यासाठी आपल्यासोबत बोलायसाठी काही प्रेक्षकसुद्धा आहेत. काय सांगायला मूवीबद्दल, काय तुम्हाला सांगायचं? नमस्कार. हा मूवी एका स्पायच्या याच्यावर आधारित आहे. तर त्याचं कसं कहाणी आहे, काय काय केलेलं आहे त्यांनी, सॅक्रिफाईस, आपली लाईफ, यात सगळं काही दाखवण्यात आलेलं आहे. जसं पाकिस्तानमध्ये कसे एंटर केले, कुठकुठल्या म्हणजे गोष्टीमध्ये त्यांनी सहभाग केला, कसे कसे गुन्हेगारी समोर आणली आणि भारताला कसा सपोर्ट केला गेलेला आहे आपला मेसेज पाठवून आणि स्वतःची लाईफ सॅक्रिफाईस करून, यावर तो पूर्णपणे आधारित आहे. असे भरपूर सारे इन्सिडेंट झालेले आहेत पण त्यातला आता मूवीमध्ये थोडंफार एंटरटेनमेंट पण असते. तर काही खरे असेल काही नसेल, पण मूवी एक एंटरटेनमेंट चांगली आहे आणि कॅरेक्टर सगळ्यांचे खूप चांगले आहे. रणवीर असो, अक्षय खन्ना असो, सगळ्यांचे कॅरेक्टर खूप छान आहेत. अच्छी लगी. बस मेरे को धुरंधर मूवी का एक डायलॉग बहुत फेमस लगा. अजीत डोभाल जी की एक्टिंग करी है आर माधवन ने, उनका डायलॉग मेरे को इतना फेमस लगा. उन्होंने बोला कि हिंदुस्तान को सबसे ज़्यादा खतरा है यहाँ के हिंदुस्तानियों से ही है, पाकिस्तान दूसरे नंबर पे आता है और ये बात फैक्ट है. इससे मैं कुछ नहीं बोलूँगा, आप सब समझदार हो.